मम्मी आज तुम्ही काय रेसिपी करणार? आज आपण दुधी भोपळ्याचा दालचा बनवायचा आहे. गेल्या वेळेला मी यूट्यूब फॅमिलीला मटणाचा दुधी भोपळ्यामध्ये मटणामध्ये दुधी भोपळा टाकून दालचा दाखवला होता. यावेळेला नुसता दुधी भोपळ्याचा दालचा कसा बनवणार आहे ते आपण यूट्यूब फॅमिलीला पण दाखवू, तू पण शिकशील. तर चला आता आपण दुधी भोपळ्याचा दालचा बनवूया. चला. नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भोपळ्याचा दालचा, व्हेज दालचा बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी मी एक भोपळा घेतला आहे छोटा, आणि तुरीची डाळ आणि मसुराची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मसुराची डाळ हे दोन्ही भिजवले आहे. आता हे 10 मिनटं मी असंच भिजवून ठेवणार आहे. आणि भोपळा हा आता कापणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कसा कापायचा आहे. तर चला आता पहिले आपण भोपळा कापूया. आपल्याला भोपळ्याचा दालचा बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी अशा प्रकारे भोपळा कापला आहे, बघू शकता तुम्ही. आणि अशाच प्रकारे कापायचा. आता आपण भोपळा कापून घेतला आहे. आता आपण हा भोपळा शिजायला टाकूया. तर चला पहिले आपण भोपळा शिजायला टाकूया. त्या शिजण्यासाठी मी पाणी घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपण आता भोपळा टाकायचा आहे ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये भोपळा टाकून घेऊया. आता हा भोपळा आपण 5-6 मिनटं आपण शिजून देऊया. आपली डाळ 10 मिनटं भिजून झाली आहे. आता आपण ही शिजायला टाकूया. तर चला आता पहिले आपण डाळ शिजायला टाकूया. मसूर आणि तुरीची डाळ, मी परत एकदा सांगते, अर्धा वाटी मी मसूर डाळ घेतली आणि अर्धा वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे. आता आपण ही डाळ शिजायला टाकायची आहे कुकरमध्ये. चला, कुकरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे. आता आपण ही डाळ टाकून घेऊया. आपण सगळी डाळ टाकली आहे पाण्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण हळद अर्धा चम्मच टाकायचे आहे आणि आपण एकत्र करूया आणि आता कुकरला लावूया. आता आपण कुकर लावला आहे. आता ह्याच्या 4-5 शिट्ट्या आपण घ्यायच्या आहे. आता चला तुम्हाला मी वाटण दाखवते दालच्यासाठी लागणारं. आपल्याला दालच्यासाठी हिरवं वाटण लागणार आहे. त्यासाठी मी वाटणाची सामुग्री घेतली आहे. खोबरं बघू शकतात मी किती घेतलं आहे. त्याच्यानंतर आलं बघा मी किती घेतलं आहे. 9-10 लसणाच्या कांड्या घेतल्या आहे. कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व आपण पहिले एकत्र वाटून घेऊया. चला, आता आपलं हिरवं वाटण तयार झालं आहे. आता आपण कांदा कापूया उभा. चला, आपल्याला दालच्यासाठी कांदाही लागणार आहे. तो पहिले फ्राय करणार आहे मी. त्या फ्राय करण्यासाठी मी 2 कांदे मोठे घेतले आहे, ते उभे कापले आहे. आता आपण हा कांदा फ्राय करूया. तर चला पहिले फ्राय करून घेऊया. कापले. आता आपण कांदा फ्राय करायला टाकूया. जे मी 2 कांदे घेतले होते उभे कापून, ते आता आपण ह्याच्यात पहिले फ्राय करूया. आता आपले कांदे हे फ्राय करून देऊ. आपला कांदा फ्राय झाला आहे. आता आपण काढून घेऊया. चला, बघू शकतात आपला कांदा हा कडक फ्राय झाला आहे. आता आपण हा साईडला ठेवूया. आता आपण डाळ शिजलेली बघूया. बघू शकतात आपली डाळ शिजून झाली आहे आणि भोपळा पण शिजला गेला आहे. या भोपळ्यातलं पाणी पण आपण काढायचं नाही आहे, तसंच ठेवायचं आहे. आपल्याला दालचा करताना लागणार आहे. भोपळा बघा कसा शिजला गेला आहे. तर चला आता आपण दालच्यासाठी लागणारे सामुग्री ते बघूया पुन्हा. आपल्याला दालच्यासाठी फोडणीला लागणारे मी मसाले दाखवते. वाटणं आपण फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी 4 मोठे कांदे घेतले, उभे कापले आहे, बघू शकतात पातळ. 1 टॅमॅटो घेतला आहे, तो बारीक कापायचा आहे. त्याच्यानंतर खडे मसाल्यामध्ये 2 तेजपत्ते घेतले आहे, वेलची घेतली आहे मसाला. त्याच्यानंतर मिरे घेतले आहे 4-5 आणि दालचिनी 1 घेतली आहे. चिंच भिजवून ठेवले होते आणि आता ह्याचं आपण चिंचाचं पाणी काढायचं आहे. कोथिंबीर बारीक कापून ठेवली आहे. तर चला आता आपण मसाले बघूया. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घेतलं आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे 1.5 चम्मच आणि जिरं घेतला आहे मी 1 चम्मच. त्याच्यानंतर चिकन मसाला घेतला आहे 1 चम्मच, धना पावडर 1 चम्मच घेतले आहे. तर आता चला आपण व्हेज दालचा बनवायला घेऊया. आपली तापली आहे. आता आपण
जे आपण कांदा फ्राय केला होता त्यातलंच तेल मी आता ह्याच्यात टाकते. थोडंसं तेल आपण गरम करूया. आपलं गरम झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया. दालचिनी, वेलची, मसाला वेलची टाकली आहे मी. त्याच्यानंतर 4-5 मिऱ्या, जिरं झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे थोडंसं. आणि आता आपण कांदा हा सोडायचा आहे. एकत्र करू आपण. आणि गुलाबी करायचा आहे फ्राय आपल्याला. आता आपण ह्याच्यात तेजपत्ता पण 2 टाकून घेऊया आणि चांगलं गुलाबी फ्राय करून घेऊया. कांदा आपला गुलाबी झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचे होते. 1 मिनिट परतून घेऊ आपण. आपला परतला गेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकूया. एक चम्मच धना पावडर, 1 चम्मच चिकन मसाला आहे हा. एकत्र करूया आपण. 1 मिनिट परतून घेऊया. बघू शकतात आपला मसाला कसा परतला गेला आहे व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, जो मी एक अख्खा बारीक कापला आहे. तो आता आपण एकत्र मिक्स करूया. ह्याच्यात थोडंसं आपण मीठ टाकू, टोमॅटो नरम होण्यासाठी. आणि आपण बारीक गॅसवर 1 मिनिट ठेवूया. आता उघडून बघूया. बघू शकतात तर्री आली आहे अशी. व्यवस्थित हलवून घेते मी. आता ह्याच्यामध्ये ह्या वाटणात पूर्ण मसाल्यामध्ये आपण डाळ सोडायची आहे. एकत्र करू आपण आता. बघू शकतात आपण एकत्र केला आहे. आता आपल्याला हे कड येवस्तर आपल्याला थांबायचं आहे. उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते मी. एकत्र करू आपण. बघू शकता डाळ आणि चिंचाचं पाणी, मी जे चिंच भिजवले होते त्याचं हे पाणी आपण बनवलं आहे, ते पण मी सोडते ह्याच्यात. आणि आपण आता एकत्र आपण बारीक गॅसवर ठेवूया शिजायला 5 मिनिटं. 2 मिनिटं झाले आहे. आता आपण जो भोपळा शिजवला होता तो पण मी ह्याच्यात सोडते आता. आणि परत आपण एकत्र करूया. मी 5 मिनिटाच्या जागी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवलं, कारण भोपळा टाकायचा होता याच्यामध्ये. आता आपल्याला कड येऊन द्यायचा आहे. 2 मिनिटं चांगला कड येऊन देऊ आपण. आता छान बारीक गॅसवर शिजला गेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा सोडायचा आहे, जो मी फ्राय केलेला होता तो. कोथिंबीर घ्यायची आहे याच्यात अजून टाकून आपण एकत्र करूया. बघू शकता
आता आपण 1 मिनटं हा असंच आपण गॅसवर शिजवून घेऊया 1 मिनटं. आता आपण उघडून बघूया डाळ आपली कशी झाली आहे. बघू शकता तुम्ही उकळी कशी आली आहे. बघा अशा प्रकारे आपलं भोपळ्याची दालचा तयार झाला आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते. फोडणीचा भात, व्हेज दालचा, त्याच्यामध्ये आपण भोपळा टाकला आहे. सॅलडमध्ये कांदा. तुम्हाला मी केलेला दालचा कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जय मल्हार.